कन्या राशी. कन्या राशीचा प्रत्येक प्रवासी म्हणजे जन्मलेला व्यक्ती, ब्रह्मांड आणि ठरलेल्या 3 गुप्त गोष्टी. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात जेव्हा जीवन खऱ्या अर्थाने समजायला लागतं, तेव्हा कन्या राशीला उघड होतं की त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे तर आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी तयार करतात. आणि म्हणूनच कन्या राशीचे जीवन हे केवळ जगणं नाही, तर ते आहे ब्रह्मांडाचा गोड प्रवास. प्रत्येक क्षणाचा एक अर्थ, प्रत्येक दुःखामध्ये एक रहस्य आणि प्रत्येक आनंदामागे एक संदेश दडलेला असतो. आता टप्पा क्रमांक 1, संघर्ष आणि कसोटीचे जीवन. हा टप्पा कन्या राशीच्या आयुष्याचा पाया असतो. लहानपणापासून कन्या राशीचे लोक स्वतःला गैर समजलेले, कमी लेखलेलं आणि एक अनुभव पालक, कुटुंब आणि समाज यांच्याकडून अपेक्षा खूप असतात. पण कौतुक मात्र कमी मिळतं. त्यामुळे आतून त्यांच्यात भीती आणि स्वतःला सिद्ध करण्याची आग पेटलेली असते. या काळात कन्या राशीला वारंवार अपयशाला जावं लागतं. तणाव, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. जणू नियती त्यांना वारंवार अग्निपरीक्षाच देत आहे आणि प्रत्येक वेळी जे जखमी होतात पण मोडत नाहीत. या काळात ते बाहेरून शांत दिसतात. आता टप्पा क्रमांक 2, शोध आणि उन्नती. हा कन्या राशीच्या आयुष्याचा मध्य टप्पा आहे. जेव्हा त्यांच्या मेहनतीचा फळ दिसायला लागतं, तेव्हा त्यांची बुद्धी, काटेकोर स्वभाव व बारकाई आणि शिस्तप्रियता जगासमोर सांगू लागते. अचानक मिळालेल्या संधीमुळे त्यांना नोकरी, व्यवसाय किंवा समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. लोक त्यांना ओळखू लागतात, त्यांचं कौशल्य मान्य करू लागतात. पण या टप्प्यातही त्यांचं मन शांत राहत नाही. कारण त्यांना जाणवतं की मी यश मिळवले, पण तरीही काहीतरी अपूर्ण आहे. आणि म्हणूनच या टप्प्यात कन्या राशी जीवनाचा खरा अर्थ शोधायला सुरुवात करतात. या काळात त्यांना कळतं तर त्यामागे अपमानामागे आणि अडचणी मागे एकच हेतू होता. त्यांना आध्यात्मिक जागृतीकडे अ, या टप्प्यामध्ये कन्या राशीचं अंतर्मन बदलता येत होतं. बाह्यपेक्षा आत्मिक शांती आणि अध्यात्म या प्रकाश शोधू लागतात. अनेक वेळा या टप्प्यातील मार्गदर्शक भूप्रकाश किरण ठरतात. त्यांचा खरं अस्तित्व हे फक्त स्वतःसाठी नव्हतं, तर ते लोकांच्या अंधारात दीप बनवण्यासाठी होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. नंबर 1, अतिविचार टाळा. होय मित्रांनो, तुम्हाला अतिविचार करणं टाळायचं आहे. कन्या राशीचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे त्यांचं आहे विश्लेषण शक्ती. पण हेच त्यांचे संकट बंद, तर ते प्रत्येक छोट्या गोष्टींवरून विचार करून स्वतःला स्थान देतात. त्यामुळे सोडून द्यायला शिका. मात्र लक्षात ठेवा, नंबर 2, आत्मसंयमावर मात करा. या राशीचे लोक स्वतःवर वारंवार शंका घेतात. मी योग्य करतोय का हा प्रश्न नेहमी त्यांच्या डोक्यात असतो. यामुळे संधी हातातून निघून जाऊ शकतात. होय मित्रांनो, तर तुम्हाला यावेळी सावधान राहायचं आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. हा दृष्टिकोन ठेवणे गरजेचं आहे. नंबर 3, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळा. कन्या राशीचे लोक ताण घेतल्याने पचन संस्था व नर्व्हस सिस्टीम आणि स्किन संबंधित आजारांना सामोरे जाऊ लागू शकतं. होय मित्रांनो, कारण कन्या राशीचे लोक हे परिपूर्णतेची अपेक्षा करतात. त्यामुळे कधी-कधी इतरांना टीका करून दुखवतात. तर याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यांना लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही हा एक अवगुण असतोच. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. नंबर 5, एकटेपणावर मात करा. या राशीचे लोक मनातलं बोलत नाहीत आणि एकटेपणा अनुभवतात. त्यामुळे जवळच्या लोकांशी संवाद वाढवणे आणि भावनांना व्यक्त करणं आवश्यक आहे. आता आपण यावरती काही उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने तुम्हाला या गोष्टींवर अवश्यच चांगला लाभ होईल.
पहिला उपाय आहे हिरवा रंग. कन्या राशीसाठी भाग्यशाली मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला हिरवा रंग परिधान करायचा आहे किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत. शक्य तितके वेळा हिरव्या रंगाचे कपडे तुम्हाला दान करू शकता, तुम्ही घालू शकता किंवा हिरव्या रंगाच्या गोष्टी तुम्ही दान करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी जप तुम्हाला करायचा आहे. कन्या राशीचे जर विशेष काळजी आणि यांचं समर्थन साधलं तर त्याचा प्रवास अधिक सोपा, अधिक प्रकाशमान आणि आध्यात्मिक उंचीवर पोहोचवणार आहोत. संघर्षाचा पहिल्या टप्प्यात हे उपाय त्यांना ध्येय देतात आणि तिसऱ्या टप्प्यात ब्रह्मांडाचे गुपित उलगडताना त्यांना देवी संरक्षण देतात. कन्या राशीचा संपूर्ण प्रवास हा एक साध्या माणसाचा नाही तर ब्रह्मांड आणि आलेल्या प्रवास आहे. ब्रह्मांडाकडून आलेला हा प्रवास आहे. पहिल्या टप्प्यात नियती त्यांना तुटवते, हरवते, गैरसमजते म्हणून तयार व्हावे लागेल. दुसऱ्या टप्प्यात ते आपली किंमत जगाला दाखवतात, यश मिळवतात. ओळख निर्माण हा फक्त आयुष्याचा शेवटचा टप्पा आयुष्याचा शेवट नसतो, तर नवीन आध्यात्मिक सुरुवात असते. तेव्हा ते एक केवळ गुपित उघड करतात. मी एक फक्त व्यक्ती नाही, तर मी ब्रह्मांडाच्या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कन्या राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती अवश्य पोहोचेल. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये खाली श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यापर्यंत कायम पोचत राहील.